न्यूज फॉरवर्ड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। जीआय मानांकनानंतर जालना जिल्ह्यातील दगडी ज्वारीला सुगीचे दिवस। पहा न्यूज फॉरवर्डची सविस्तर रिपोर्ट। मागील वर्षी जालन्याच्या दगडी ज्वारीला भौगोलिक मानांकन अर्थात जीआय मानांकन मिळाले आहे। यानंतर जालन्यातील दगडी ज्वारीला प्रसिद्धी मिळत आहे। जालना जिल्ह्यातील सुमारे 100 एकरवर शेतकऱ्यांनी दगडी ज्वारीची लागवड केली होती। यातून शेतकऱ्यांना एकरी 9 ते 10 क्विंटल उत्पादन मिळाले आहे। या ज्वारीला बाजारपेठेत तब्बल 4000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे। यापूर्वी जालना जिल्ह्यातील मोसंबीला जीआय मानांकन मिळाले आहे। यानंतर मोसंबीला नवी ओळख मिळाली आहे। यामुळे मोसंबीला देशात व विदेशात मागणी वाढली आहे। मागील वर्षी जालन्याच्या दगडी ज्वारीला जीआय मानांकन मिळाले आहे। या ज्वारीला देखील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे। बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी येथील जय किसान शेतकरी गटाचे भगवान मात्रे यांनी जालना जिल्ह्यातील दगडी ज्वारीला भौगोलिक मानांकन अर्थात जीआय मानांकन मिळावे यासाठी प्रयत्न केले होते। पेटंट विभागाने या दगडी ज्वारीला मागील वर्षी भौगोलिक मानांकन दिले आहे। मात्रेवाडी, पारडी, वरुडी आदी परिसरात शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात दगडी ज्वारीची लागवड केली होती। बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी 60 रुपये प्रति किलो या प्रकरणे ज्वारी दगडाचे बियाणे घेऊन गेले होते। यातून तालुक्यात जवळपास 100 एकरवर दगडी ज्वारीची पेरणी झालेली होती। यंदा दगडी ज्वारीतून शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न प्राप्त झाले आहे। कमी पाण्यामध्ये दगडी ज्वारीचे चांगले उत्पन्न मिळत असल्याने हे वाण शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे। शेतकऱ्यांना एकरी 9 ते 10 क्विंटल उत्पादन मिळाले असून प्रति क्विंटल 4000 रुपये असा उच्च दर मिळाल्याचे भगवान मात्रे यांनी सांगितले।